हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे ए लाईन बेबी फ्रॉकची कटिंग आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. हा फ्रॉक 3 वर्षाच्या मुलीसाठी मी शिवत आहे. 4 फोल्ड कापड घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. बंद बाजू माझ्या बाजूने आहे. अशा पद्धतीने मी कापड ठेवून घेतला. बंद बाजूने शोल्डरचे माप 5 इंच, आर्महोलही 5 इंच, दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. गळा 2 इंच, कमरेची लांबी 10 इंच, 10 इंचावर एक पॉईंट देऊन घेऊ आणि कमरेची रुंदी 7.5 इंच, आर्महोल 1 इंच, गळ्याची लांबी 3 इंच, गळा खोली 1 इंचावरती. अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेऊ. 1 इंचावरती आर्महोलचाही शेप आपण देऊन घेऊ. चेस्टचा आणि वेस्टचा दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. अशा पद्धतीने क्रॉस अशी लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे. ए लाईन फ्रॉक असल्यामुळे याला खालचा घेर कमीच असतो. या कापडाची पूर्ण लांबी 23 इंच, आणि रुंदी 20 इंच. दोन्ही पार्ट आपण एकसोबत सारखे कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली ए लाईन फ्रॉकची कटिंग पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप आभार तुमचे.